नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा। काही दिवसाआधी मी एक व्हिडिओ बनवला होता पॅरालिसिसवर, जो आपण नक्कीच सर्वांनी बघितला असेल किंवा नसेल बघितला तर माझं यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर। तुम्ही तिथे जाऊन तो पॅरालिसिसचा एक व्हिडिओ बघू शकता। पॅरालिसिस म्हणजे आपण त्याला लकवा मारला म्हणतो किंवा पक्षाघात झालेला आहे। तर अनेक असे पेशंट आहे ज्यांना याच्यापासून खूप त्रस्त असतात। पण आता थोड्या आधी मला एका पेशंटचा फोन आला होता, त्याच्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे। 1 महिन्याआधी ते पेशंट माझ्याकडे आले होते आणि त्यांना 1 महिन्याआधी जेव्हा ते माझ्याकडे आले तेव्हा त्यांना व्हीलचेअरवर बसून नातेवाईक घेऊन आले होते। उठू अजिबात शकत नव्हते, पायांना अजिबात मूवमेंट ते करू शकत नव्हते, म्हणजे कमरेपासून दोन्ही पण पाय त्यांचे निकामी झालेले होते। त्यांना दोन्ही पायांना पॅरालाइज होतं पेशंटला। तर पॅरालिसिसचे अनेक कारणं आहे, ब्रेनपासून तर तुमच्या स्पायनल कॉर्डपर्यंत कुठलेही रिझन होऊ शकते पेशंटमध्ये। तर त्या पेशंटला 1 महिन्याच्या डोजनंतर आज त्यांचा फोन आला की मॅडम माझं 2-3 दिवसाचं औषध उरलेलं आहे आणि 1 महिन्यामध्ये मी आज म्हणजे उभा राहू शकत आहे, कोणाचा तरी आधार किंवा सपोर्ट घेऊन मी उभा राहू शकत आहे। म्हणजे जो व्यक्ती स्वतःचा पायाचा मूवमेंट करू शकत नव्हते, आज ते सांगितलं त्यांनी की मी माझ्या पत्नीने मला पकडलं तर मी तिचा हात धरून उभा राहू शकतो किंवा एखाद्या काहीतरी हातात पकडून घट्ट मी उभा राहू शकतो। तर ही चांगले एवढे मिरॅकल रिझल्ट्स होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटनी येतात। 20 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये अनेक पेशंट आहे, वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपिरियन्स आम्ही घेतले। कोणाचा आवाज गेला असेल तो आवाज आलेला आहे। मधात माझ्याकडे एक पेशंट मधात आले होते की त्यांना पॅरालिसिस झालं होतं, त्या पडल्या होत्या आणि त्यांना ब्रेनला मार लागलं होतं त्या काकूंना, आणि त्याच्यानंतर आता त्यांचं स्मेलची जी सेंटर आहे ते गेलेलं असल्यामुळे त्यांना वासच नाही कळत, कुठल्याच वस्तूची त्यांना वास येत नाही। त्याच्यासाठी त्यांना आता ट्रीटमेंट सुरू आहे। कोणाचा एक हात एक पाय असतो, कोणाला वन साईडच असतो, तर असे वेगवेगळे प्रकार आहेत। पण इतके चांगले रिझल्ट होमिओपॅथीच्या औषधाचे आहे आणि आम्ही स्वतः जवळून पेशंट पॅरालिसिसचे दररोज बघत असतो। तर पॅरालिसिसचा पेशंट इतकं कठीण काम असते, ज्यांच्या घरामध्ये ज्यांना लकवा मारला किंवा पॅरालिसिस झालेला आहे त्या पेशंटला स्वतःला त्यांना तर त्रास असतोच पेशंटला, पण त्यांच्यासोबत जे आपण परिवारामध्ये जे लोक राहतो त्यांनासुद्धा त्या गोष्टीचा कुठे ना कुठे त्रास हा होतोच। म्हणजे जरी ते करत असतील, त्यांची सेवा करत असतील, पण करताना ते सगळं डिपेंडंट असतात। म्हणजे त्यांना त्यांच्या युरिनपासून तर त्यांच्या शीपासून त्यांचं आंघोळ करून देणं, जेवू घालणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना पूर्ण वेळ गुंतून राहावं लागतं रिलेटिव्सला। तर अशा केसेसमध्ये खूप चांगले रिझल्ट्स आम्हाला होमिओपॅथीच्या मेडिसिननी मिळाले एवढ्या वर्षामध्ये। तर नक्कीच म्हणजे सर्वांना एक माझा सल्ला राहील की जर असं कुठेही पेशंट तुमच्या संपर्कात असेल की ज्यांना पॅरालिसिस आहे, तुम्ही लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करा। मग ते ब्रेन इंजुरी असेल, पेशंटला झालेली हेड इंजुरी असेल, कुठे ब्रेन हॅमरेजचा प्रॉब्लेम असेल, कुठे मणक्यांचा प्रॉब्लेममुळे कोणाला त्रास झालेला असेल किंवा कुठलंही रिझन असेल, कोणी पॉयझनिंगचं पण माझ्याकडे पेशंट आहे ज्यांनी पॉयझन घेतलं होतं आणि त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले आफ्टर पॉयझनिंग, तर असंसुद्धा होते। तर अशासुद्धा केसेसमध्ये खूप चांगले रिझल्ट्स औषधांनी मिळालेले आहेत। तर टेक होमिओपॅथिक मेडिसिन्स फॉर एनी टाईप ऑफ पॅरालिसिस। थँक्यू, धन्यवाद।